कथेचं नाव आहे लिपो बागेत गेला. लिपो नावाचा एक छोटा गेंडा होता. त्याला खेळायला खूप आवडायचे. रोज संध्याकाळी सगळ्या प्राण्यांची पिल्ले खेळायला बागेत जमत. लिपोही एकदा त्या बागेत गेला. तिथली खेळणी पाहून तो खूपच खुश झाला. धावत जाऊन तो घसरगुंडीवर चढला. पण तो घसरणार तेवढ्यात त्याच्या वजनाने घसरगुंडीचं वाकली. इतर पिसे म्हणाली, तू नको इकडे खेळूस, त्याला कोणीच खेळायला घेईना. शेवटी लिप्पोला सीसा रिकामा दिसला म्हणून तो त्यावर बसला, तर दुसऱ्या बाजूला सीसा खालीच येईना. हे बघून तिथल्या पिलाने देखील त्याला तिकडूनही जायला सांगितले. लिपो नाराज झाला आणि कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. इकडे तिकडे बघत तेवढ्यात उंच झोका घेणाऱ्या हरणाने पिल्लू हात निसटून खाली पडणार तेवढ्यात लिपो पडत गेला आणि हरणाला अलगद झेलले. सगळेजण हरिण वाचले म्हणून खुश झाले. लिपोचे धाडस बघून सगळ्या प्राण्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. ससुल्या गडीने बॉल आणला आणि लिपो बरोबर सगळ्या प्राण्यांनी बॉल खेळायचे ठरवले. ससुल्या गडी म्हणले, आता लवकरच एक मोठी घसरगुंडी आणि झोपाळा लिपो दादासाठी याच बागेत करून घेऊ. सगळे यावर खुश झाले आणि लिपोसाठी टाळ्या वाजवल्या.